थोडा आवाज वाढवायचा.
मंदिरे हृदय मंदिरे हृदय मंदिरे
वैकुंठवासी प्रातस्मरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण मोतीराम बाबा साठविला हरी जेने हृदय मंदिरी साठविला हरी जे हृदय मंदिरी त्याची सरळी अरधार झाला सफळ व्यापार हरियाला हाता मग कैची भय चिंता त्यांची सरळी अरधार झाला सफळ व्यापार तुका म्हणे हरी काही वरोने जीवुरी त्यांची सरली रझार झाला सफळ व्यापार विठाला विठाला
योगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुन्मुनीन्द्रेः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा करू प्रतः मन मन दुसरे चरण संताचिया त्यांची कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका हरि ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमशादि लक्षणम् एकं नित्य विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यरासे नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासे ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती वचनायका कमलापती वचनायका कमलापती वचनायका कमलापती माशी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळे आपण असावे जवळे समचरण सांद्रणीला बुधावं जगननीत पाणी मंडनं मंडनानं तरुण तुलसी माला कंजरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि मस्तक माझा पायावरी
मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरी प्रेम सुख काय माझी वाणी मानेल संतासी रंजवो चित्तासी आपुलिया साठविला हरी जे हृदय मंदिरी त्यांची सरळी अरधार झाला सभा व्यापार. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी शिवे करता दाखवलेला अभंग वारकरी संप्रदायातील एक कलस्थानी विराजमान असणारा महात्मा. पुणे जिल्ह्यामध्ये इंद्रायणी नावाची नदी आहे. या नदीच्या पवित्र तीरावरती छोटंसं देहू गाव आहे आणि या देहू गावामध्ये अवताराला आलेले जगद्गुरु तुकोबार आहे. यांचा 4 चरणाचा मानवी देहाला आल्यानंतर परमार्थामध्ये साधना करत असताना साधना कशा प्रकारे करावी, त्या साधनेची फलश्रुती काय आहे, अर्थात त्या साधनेचा परिणाम काय आहे याचं यथार्थ चिंतन मानणारा हा 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठला अभंगाच्या चिंतनाकडे येण्याच्या अगोदर थोडासा परिहार तो म्हणजे असा. श्री क्षेत्र श्रीगोंदा या परिक्षेत्रामध्ये भांबाचा माळा या परिक्षेत्रामध्ये वास्तव्याला असणारा बोर्डे परिवार, या परिवाराचं असणारे एक पितृतुल्य व्यक्तिमत्व वैकुंठवासी हरिभक्तीपरायण मोतीराम गणपत बोर्डे उर्फ लालबा बोर्डे. बोर्डे दादांचं जाणं होऊन आज देह ठेवून जवळपास 3 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं अर्थात या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. या पुण्यस्थितीच्या निमित्तानं असणारे सर्व उपस्थित मान्यवर मंडळी, कला क्रीडा आध्यात्मिक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, आजच्या या पवित्र कीर्तन रूपी सेवेकरता मला ज्यांची साथ लाभते आहे ती सर्वच वारकरी संप्रदायामध्ये कालक्रमण करणारी मंडळी. त्यामध्ये उपस्थितांमध्ये सुंदर मृदंगांची ज्यांचं आपल्याला थाप ऐकायला मिळते. आदरणीय मृदंगाचार्य महाराज, नाव मला श्रुत नाही महाराजांचं, नवले महाराज अतिशय गोड मृदंग वाजवतात. त्याचबरोबर संवादिनी वादक गायनाचार्यामध्ये आमचे परमस्नेही दरवडे महाराज असतील, गव्हाणे महाराज असतील, आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण या ठिकाणी लोणीवरून आलेले विठेकर माऊली असतील, आमचे हरिभक्तीपरायण या ठिकाणी रायकर बाबा असतील, विनेकरी बाबा असतील, समोर बसलेली ज्यांच्या आपण या ठिकाणी मार्गदर्शनाखाली परमार्थाचं मार्गदर्शन करतोय ते आपल्या गुरुमाता आदरणीय हरिभक्तीपरायण या ठिकाणी रुक्मिणी आई मडके साहेब असतील, तसेच ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी परमार्थाचं मार्गक्रमण करतोय ते आपल्या सर्वांचं असणारं श्रद्धास्थान आदरणीय संजूभाऊ मडके असतील. उपस्थितामध्ये आपण सर्वजण असतात. या परिवाराचे असणारे सर्व नातेवाईक, कला क्रीडा आध्यात्मिक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, याकडे पासून तर त्याकडेपर्यंत असणारा सर्व टाळकरी वृंद, तुम्हा सर्वांच्या चरणामध्ये नतमस्तक होऊन अभंगाकडे येतो. विठ्ठला बोर्डे दादांचा आज तृतीय पुण्यस्मरण आहे. दादांच्या पाठीमागं दादांचे असणारे धर्मपत्नी कुसुमताई मोतीराम बोर्डे आईसाहेब पाठीमागं आहेत. दादांचे असणारे चिरंजीव विठ्ठलराव मोतीराम बोर्डे असतील, मारुती मोतीराम बोर्डे असतील. दादांच्या पाठीमागं दादांच्या कन्या आहेत सौभाग्यवती संगीताताई मारुती डाके आणि दुसरी कन्या श्रीमती माधवी सतीश झोडगे भिंगार. अशा प्रकारचा दादांच्या पाठीमागं गोकुळासारखा परिवार आहे. गेली 3 वर्षापूर्वी दादा आपल्यामधून देहरूपाने गेले, पण दादांचं कार्य आजही सुगंधापरी दरवळत आहे. दादांनी आपल्या जीवनामध्ये परमार्थ उच्च कोटीचा केला. प्रपंचही करत असताना महाराज आपल्या लेकरा बाळांना संस्कार आणि शिक्षण देण्याचं उत्तम अशा प्रकारचं काम दादांनी आपल्या जीवनामध्ये केलं आणि प्रपंच सांभाळत असताना परमार्थही जीवनामध्ये साधला. आपल्या जीवनाचा गोड शेवट अशा प्रकारचा त्यांनी जीवनामध्ये करून घेतला. शेवट तो बाला माझा बहु गोड झाला, आलो नेजाच्या माहेरा भेटी रखुमाईशावरा. दादांनी आपल्या जीवनामध्ये परमार्थिक साधना उच्च कोटीची केली. नवे नवे आपल्या परिसराचं असणारं भूषण हरिभक्तीपरायण वैकुंठवासी प्रातस्मरणीय परमपूज्य पांडुरंग दादा मडके यांच्या सानिध्यामध्ये दादांनी बराचसा आपला काळ पारमार्थिक क्षेत्रामध्ये नामचिंतनामध्ये व्यथित केला. मी तर कायम सांगत असतो महाराज, जसे आपण संप्रदायामध्ये अनेक जोड्या पाहिल्या महाराज, निवृत्ती दादांची आणि ज्ञानोबरायांची जोडी संप्रदायामध्ये आपण पाहिली. ऐका, अनेक संप्रदायामध्ये आपल्याला गोरक्षनाथांची आणि मच्छिंद्रनाथांची जोडी आपल्याला संप्रदायामध्ये पाहता आली. एका श्रीपाद बाबा आणि रामदास बाबांची जोडी आपल्याला संप्रदायामध्ये अनुभवता आली.
त्याचप्रमाणे या श्रीगोंदा तालुक्यामध्ये आमच्या दृष्टीनं जी जोडी होती महाराज, ते पांडुरंग दादा मडके आणि त्यांच्या बरोबरीला असणारे मोतीराम भाऊ बोर्डे, म्हणजेच असणारे आपल्या सर्वांचे परमस्नेही बोर्डे दादा, मडके दादांची आणि बोर्डे दादांची महाराज अतिशय जोड. आम्ही नेहमी सांगायचो श्रीपाद बाबांचं कार्य मडके दादांनी केलं आणि उर्वरित कार्य बोर्डे दादांनी महाराज, रामदास बाबांचं कार्य हे बोर्डे दादांनी केलं. अशा जोडीशिवाय परमार्थ घडत नाही. म्हणून परमार्थामध्ये दोघं जण असावं लागतात, प्रपंचामध्ये दोघं जण असावं लागतात महाराज. का? श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा आयुष्यभर एकत्रित हिंडले महाराज. देहानं दोन होते पण असायला मात्र एक होते. तसे माझे बोर्डे दादा आणि असणारे मडके दादा हे देहानं जरी दोन असले पण पारमार्थिक क्षेत्रामध्ये आपल्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये उत्तम दर्जाचं कार्य महाराज या दोन्ही महात्म्यानं केलं. म्हणून दादांच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर संपूर्ण वेळही कीर्तन त्यांच्यामध्ये जाईल महाराज. दादांचा आणि माझा जुना परिचय. बोर्डे दादांच्या माध्यमातून घरी येण्याचा बऱ्याच वेळा योग आला. भोजना करता यायचो महाराज. नामचिंतनाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून या परिसरामध्ये आला असताना दादांची नेहमी अशा प्रकारची महाराज तळमळ असायची की बनकर महाराज तुम्ही भोजना करता आपल्या घरी यावं. घरी आल्यानंतर आमच्या सुनबाई असतील दादांच्या, अतिशय हा वारकरी संप्रदायाची सेवा करणारा परिवार, नवे नवे संप्रदायाचा वारसा जपणारा हा परिवार, पवित्र ते कोण पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते, अशा पवित्र कुळामध्ये जन्माला आलेले आमचे दादा आणि दादांच्या पोटी मुलं जन्माला जी आली महाराज, ते कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा. अशी मुलं जन्माला आली की तृतीय पुण्यस्मरण आपल्या वडिलांच्या ठिकाणी संपन्न करतात महाराज. काही मुलांना प्रथम पुण्यस्मरण करणं सुद्धा जड जातं, पण आज बोर्डे दादांना देह ठेवून 3 वर्षे परिपूर्ण होत असताना तृतीय पुण्यस्मरण एवढं भव्य दिव्य स्वरूपामध्ये, अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये कार्यक्रमाचं केलं गेलेलं आयोजन. म्हणून या दोनही मुलांना, दोन्ही मुलींना, असणाऱ्या सर्व परिवाराला, बोर्डे परिवाराला मी अंतःकरणापासून धन्यवाद देईल. ज्या अर्थी या मुलांनी महाराज आपल्या वडिलांच्या पितृऋणातून मुक्त होण्याकरता केलेला हा छोटासा प्रयत्न आहे, एवढा भव्य दिव्य कार्यक्रम आहे. याचा अर्थ असा आहे महाराज की मुलं जर अशा प्रकारची जन्माला आली ना तर निश्चित बोर्डे दादांची कोस पवित्र आहे, आमच्या कुसुमताईंची कोस पवित्र आहे महाराज. त्याचं कारण अशा प्रकारचं आहे महाराज. हे धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता बोर्डे दादांची कुस पवित्र आहे महाराज. का? या दोनही मुलांचे असणारे, दोन्ही मुलींचे असणारे महाराज वडील बोर्डे दादा यांची कुस पवित्र आहे. अशी मुलं जन्माला येण्याकरता आई वडिलांची कुस पवित्र असावी लागते. माऊली ज्ञानोबरायांची एक सुंदर ओवी ज्ञानेश्वरीमध्ये, का भूमीचे मार्दव बघा सांगे कोमाची लवलव. माऊली ज्ञानोबराय म्हणतात जमिनीचा पोत जर कसा हे ओळखायचं असेल ना तर हे पिकावरून कळतं की जमिनीचा दर्जा कोणत्या प्रकारचा आहे. तसं आई वडिलांची कुस किती पवित्र आहे महाराज, ते मुलं कशी जन्माला येतात त्याच्यावरून हे कळत असतं. ऐका की आई वडिलांची कुस किती पवित्र आहे. म्हणून बोर्डे दादांनी आपल्या जीवनामध्ये परमार्थ साधला. नव्हे नव्हे जीवनामध्ये एकच अट्टास केला, याच्यासाठी केला शेवटाचा आदेश गोड व्हावा. आपल्या जीवनाचा शेवट गोड करण्याकरता नवे नवे परमार्थ साधला. रोकडा परमार्थ जीवनामध्ये केला. मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची हा परमार्थ जीवनामध्ये अनुभवला आणि जगाला वाटण्याकरता, जगाला देण्याकरता नेहमी महाराज आमच्या पांडुरंग दादांची साथ जीवनामध्ये बोर्डे दादांनी दिली. अशा थोर महात्म्याचा आज तृतीय पुण्यस्मरण आहे आणि या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सेवेकरता दाखवलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. अभंगाची पूर्वमीमांसा अशी आहे, 60वेला हरी जे हे हृदय मंदिरी. तुकोबराय म्हणतात परमार्थामध्ये मार्गक्रमण करत असताना
परमार्थामध्ये हरी साठवता येतो महाराज. कुठे? हृदयामध्ये. ज्यांनी ज्यांनी आपल्या पारमार्थिक साधनेमध्ये परमात्म्याला साठवलं, हृदयामध्ये भगवंताला साठवलं, त्याचा परिणाम श्रुती काय झाली महाराज म्हणतात, त्यांची सरली यरधार. त्यांचं जन्म मरण बाद झालं, जीवनमुक्त या स्थितीला ते प्राप्त झाले, मोक्ष पदाला प्राप्त झाले. त्यांची सरली यरधार. जीवनामध्ये पारमार्थिक त्यांचा व्यापार सुफल झाला, संपन्नतेचा झाला. प्रापंचिक व्यवहार कसाही असो महाराज, पण परमार्थ जीवनामध्ये साधता आला पाहिजे. ऐका, प्रपंच हा कर्मानुसार घडत असतो, पण परमार्थ हा जीवनामध्ये करावा लागतो. लक्षात घ्या. प्रारब्धेची वाढे धन, प्रारब्धेची वाढे मान, नवे नवे प्रारब्धेची भरे पोट, तुका करीना गोभाट. म्हणून जीवनामध्ये प्रपंच कसा हे महत्वाचं नाही, जीवनामध्ये आल्यानंतर आमचा परमार्थ कोणत्या दर्जाचा आहे याच्यावरून महाराज त्या व्यक्तिमत्वाची महाराज उंची अवलंबून असते. प्रपंचामध्ये बरीच मंडळी मोठी होऊन गेली, पण त्यांचं नावही आज कोणी घ्यायला तयार नाही. पण परमार्थामध्ये जी मंडळी मोठी नावं घेऊन महाराज होऊन गेली ना, त्यांचं नाव आज कोणीही विसरायला तयार नाही. थोडं सोपं सांगतो, ऐका. प्रपंचामध्ये ज्यांनी ज्यांनी मोठेपणा मिरवला, त्रेतायुगामध्ये एक राजा होऊन गेला, त्यांचं नाव आहे लंकापती रावण. किती युग आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये? 4 युग आहेत. तेवढं माहित आहे, बरं आहे. कृतयुग आहे, त्रेतायुग आहे, आता चाललेलं कलियुग आहे. कृत, त्रेता, द्वापार आणि कलियुग आहे. कलियुगाचं एकंदरीत आयुष्य आहे महाराज 4,32,000 वर्ष. किती? 4 लाख. तुमचा प्रपंच मला विचारायचा नाही, तुमचा परमार्थ कोणत्या दर्जाचा आहे. जगद्गुरु तुकोबरायांचा परमार्थ उच्च कोटीतला होता, सदेह वैकुंठ गमन आहे. म्हणून 450 वर्ष परिपूर्ण व्हायला आले तरी तुकोबरायांचं नाव आज घेतलं जातंय. 727 वर्ष झाले ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधीला, तुकोबरायांचं नाव आज तेवढ्याच ज्ञानोबरायांचं नाव आदराने घेतलं जातं. आपलं नाव किती दिवस पाठीमागं टिकेल हे सांगता येत नाही. उत्तमाचे गुरे कीर्ती मागे, तुका म्हणे एका मरणाचे सरे. उत्तमाची गुरे कीर्ती मागे, किंवा गेले दिगंबर ईश्वर भोवती, राहिल्या त्या कीर्ती. पारमार्थिक कीर्ती आमची पाठीमागं काय राहिली हे महत्वाचं आहे. प्रापंचिकाला महत्व नाही. प्रपंच तुमचा कितीही मोठा असू द्या, शेवटी इथे ठेवून जायचंय महाराज. हे लक्षात ठेवा. किती मोठे झालो म्हणजे आपण मरणार नाही, जावं लागणार आहे. गरीब असो या श्रीमंत असो मरावं लागतं, लहान असो या मोठा असो मरावं लागतं. परमार्थातली उंची महाराज ज्यांनी साधली ना, परमार्थ ज्यांनी उच्च कोटीतला केला ना, त्यांचं वर्णन आजच्या अभंगामध्ये आहे. साठविला हरी जे हृदय मंदिरे. ज्यांनी आपले पारमार्थिक साधना करत असताना परमात्म्याला हृदयामध्ये साठवलं, त्यांचा जन्म मरण बाद झालं आणि त्यांचा जीवनातला व्यापार सफल झाला. त्यांचा अधिकार काय आहे महाराज? हरी आला हाता मग कैची भय चिंता. देव त्यांच्या ताब्यामध्ये महाराज, हे देवाच्या ताब्यामध्ये, देव त्यांच्या ताब्यामध्ये आहे. एवढा अधिकार त्या नामधारकाचा, त्या जिज्ञासूचा, त्या महात्म्याचा आहे महाराज. पण त्याच्याकरता साधना करावी लागते. साठविला हरी जे हृदय मंदिरे, त्यांचाच हा अधिकार आहे. कोणता? तर हरी आला हाता मग कैची भय चिंता. अशा महात्म्याच्या अंतःकरणामध्ये तुकोबराय सांगतात, तुका म्हणे हरी काही वरोने जीवरी. अंतःकरणामध्ये काहीही शिल्लक राहत नाही. काही म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ, अहंकार, कोणत्याही प्रकारच्या वाईट वृत्ती अंतःकरणामध्ये शिल्लक राहत नाही. अर्थात त्यांचा परमार्थ गोड होतो, त्यांचा शेवट गोड होतो. आणि एवढा गोड शेवट होण्याकरताच मनुष्य देह दिलेला आहे. म्हणून आपला परमार्थ कोणत्या कोटीतला हे जीवनामध्ये पाहावं. प्रपंच किती मोठा हे पाहणं गरजेचं नाही. विठाला प्रपंच आणि परमार्थ ह्या मानवी देहाच्या 2 बाजू आहेत महाराज. ऐका, परमार्थामध्ये माणसाला मोठं होता येतं आणि प्रपंचामध्ये सुद्धा मोठा येता येत असतात. ऐका, म्हणून परमार्थामध्ये मोठं होण्याकरता साधना करावी लागते, प्रपंचामध्ये मोठं होण्याकरता कष्ट करावं लागतं. कर्मण्यवाधिकार सेमा फलेशो कदाचना. कष्ट करावंच लागतं प्रपंचामध्ये मोठं व्हायला महाराज. ऐका, 2 ग्रंथ आहेत महाराज आपल्या हिंदू धर्मामध्ये, गीता आणि भागवत. तुकोबरायांनी त्यांचं वर्णन केले महाराज. गीता भागवत करीती श्रवण. गीता जे तत्वज्ञान आहे ना, गीता हे माणसाला कर्म करण्याकरता प्रवृत्त करतं. आणि भागवतचं जे तत्वज्ञान आहे, भागवत हे मानवी देहाला भक्ती करायला प्रवृत्त करतं. बघा, नवे नवे गीता हा कर्मप्रधान ग्रंथ आहे आणि भागवत हा भक्ती प्रधान ग्रंथ आहे. ज्याला भक्ती जीवनामध्ये कशी करावी पाहायचं असेल तर त्यांनी भागवताकडे पाहावं. आणि जीवनामध्ये कर्म ज्याला कसं करायचं हे पाहायचं असेल तर त्यांनी गीतेकडे पाहावं. गीता का झाली महाराज? अर्जुनाचे निव्याजे
गीता प्रकाश व शरीराचे संसारा एवढे थोर ओझे फेडिले या जगाचे. ऐका, अर्जुन कर्माला प्रवृत्त होत नाही म्हणून गीतेची निर्मिती आहे. अर्जुन कर्म करायला प्रवृत्त होत नाही. अर्जुनाला सांगावं लागलं, हे अर्जुना, तुला लढावं लागेल, तू क्षत्रिय आहे. आणि कर्माला प्रवृत्त करणारा ग्रंथ निर्माण झाला, त्याचं नाव आहे गीता, भगवद्गीता. हिंदूंचा पवित्र धर्मग्रंथ आहे. किती जणांच्या घरामध्ये मला माहित नाही. इथं बसलेल्या किती जणांच्या घरामध्ये हिंदूंचा पवित्र धर्मग्रंथ हे बघा. हा, आपल्या घरामध्ये जर महाराज भगवद्गीता नसेल तर आपल्याला श्रीगोंदा तालुक्यात राहायचाच अधिकार नाही. व मी असं बोल, कशाला राहावं त्यांनी? तात्या महाराजांच्या तालुक्यामध्ये महाराज एवढा मोठा महात्मा आपल्या तालुक्यामध्ये झाला, तात्या महाराजांसारखा. ऐका, आणि जर आपल्या घरात गीता नसेल तर आपण पाकिस्तानचा रस्ता धरला तरी आपल्याला कोणी अडवणार नाही. मग गीता हा हिंदूंचा पवित्र धर्मग्रंथ आहे. तो घरामध्ये असला पाहिजे. नाही वाचता येत महाराज आम्हाला, नका येऊ द्या वाचायला, पण घरामध्ये तर ठेवा ना, देव्हाऱ्यामध्ये तर ठेवा ना. गीता ही संस्कृत आहे आणि ज्ञानेश्वरी ही प्राकृत आहे. मला भक्ती सांगायची तुम्हाला, वेळ आपल्याकडे 1 तासाचा आहे फक्त. गीता आपल्याला वाचता येत नाही म्हणून गीतेचं वर्णन करत असताना गीता म्हणजे गावरान गाईचं दूध वर्णन केलंय, आणि ज्ञानेश्वरीचं वर्णन करत असताना आईचं दूध म्हणून वर्णन केलंय. ज्याला गावरान गाईचं दूध पचत नाही त्यांनी आईचं दूध घ्यावं. आईचं दूध हे अमृत आहे आणि विश्वाची माऊली ज्ञानोबा ही आई आहे, लक्षात ठेवा. म्हणून ज्ञानेश्वरी आपल्या सर्वांची आई आहे आणि भगवद्गीता ही सर्वांची गाई आहे. गाईचं दूध नाही वाचता यायचं तुम्हाला, संस्कृत नाही कळणार, पण गीता नाही समजली तरी चालेल, पण ज्ञानेश्वरी समजली पाहिजे. ज्ञानेश्वरी जर जीवनामध्ये समजत नसेल, नगर जिल्ह्यामध्ये लिखाण झालं. रायकर महाराज, मी मागच्या आठवड्यामध्ये धुळ्याला एक जणाला विचारलं, ज्ञानेश्वरी कुठं लिहिली? तो म्हणला आळंदीला. त्याला एवढंच माहित आहे की ज्ञानोबरायांचं परफेक्ट ठिकाण कुठं आहे. हा, एवढंच त्याच्या डोक्यामध्ये. महाराज काय जन्माला येऊन करा? मुसलमानाच्या लेकराला तुम्ही विचारून बघा, या तुमचा पवित्र धर्मग्रंथ कोणता आहे? मुसलमानाचं लेकरू गव्हाणे महाराज 10 मिनिटांमध्ये नाही 1 मिनिटामध्ये सांगतं, आमचा पवित्र धर्मग्रंथ कुराण आहे. मुसलमानाच्या लेकराला त्याच्या ग्रंथाचं नाव माहित आहे. ख्रिश्चनाच्या लेकराला त्यांच्या धर्मग्रंथाचं नाव माहित आहे. बायबल ख्रिश्चनांचा पवित्र धर्मग्रंथ आहे. हिंदूच्या मुलांना विचारा आपला धर्मग्रंथ कोणता आहे. हिंदूच्या मुलाला विचारण्या अगोदर त्याच्या नाही मेवण्याला एवढ्या लांब पुढं जातं होय संजू, एवढ्या लांब नको बोला, मेवण्याला माहित नाही ना. ऐका, हिंदूंना जर आपल्या हिंदूंचा धर्मग्रंथ माहित नसेल तर काय म्हणण्याचा अधिकार आहे? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. प्रपंच ज्यांनी मोठा केला ना, त्या मोठ्या प्रपंचामध्ये 1 नंबरचं नाव येतं प्रपंच करणाऱ्यामध्ये महाराज. त्याचं नाव आहे रावण. लंकापती रावण आहे. ऐका, भावार्थ रामायण आहे नाथ महाराजांचं. छत्रपती संभाजीनगर जिल्हा, पैठण नावाचा तालुका. अवताराला एक महात्मा शांती ब्रह्मनाथ बाबा. भावार्थ रामायण अर्ध त्यांनी केलं, राहिलेलं अर्ध महाराज गावबानी केलं. ऐका, त्या भावार्थ रामायणामध्ये संसाराचं वर्णन केलंय. कोण मोठा होऊन गेला प्रपंचामध्ये? गरीबाचा प्रपंच सांगायचा नाही, मोठ्याचा सांगायचा. आपण मोठ्याची लेकरं आहेत महाराज, गरीबाचा कशाला सांगायचं? सर्वात मोठा प्रपंच होता त्रेतायुगामध्ये. कोणाचा? बनकर महाराजांचा. मी होतो का त्रेतायुगामध्ये? कोणाचा प्रपंच मोठा होता? रावणाचा. लंकापती रावण. किती मोठा प्रपंच आहे महाराज. मला सांगायचं काही, मुद्द्याकडे घेऊन जातो तुम्हाला. एवढा मोठा भरत भाऊ प्रपंच होता रावणाचा. 80,000 बायका आहेत. बरोबर, किती? 80,000 बायका. तुम्ही लोड नका घेऊ जास्त. 80,000 बायका आहेत, 1 लाख मुलं आहेत. कोणाकडे? आणि 1.25 लाख नातू आहेत. कोणाकडे? ही रावणाची संतती आहे. आता रावणाची संपत्ती ऐका. कोटी घरे जेथे तांबे आणि काशाचे, शुद्ध कांचनाचे. तुम्ही मोकळं नाही बसायचं. कीर्तन मोकळं बसण्याकरता नाही, अटेन्शन. विठाला जशी म्हाताऱ्या माणसाला चालायला काठी लागते तशी मला कीर्तनात पिठी लागते. स्वर गेला की मला जमत नाही. विठाला विठाला. रावण प्रपंचामध्ये एवढा मोठा झाला. ऐका, रावणाचा प्रपंच 80,000 बायका, 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू. ही रावणाची संतती. संपत्ती किती रावणाची महाराज? रावणाकडे 7 कोटी घरं सोन्याची. किती कोटी? 7 कोटी घरं. त्याच्यामध्ये गिरगावकर महाराज सांगतात, बाळू महाराज गिरगावकर, 1 चौकट 22.5 क्विंटलची. आता मला नव्हतं माहिती, त्यांना विचारायला. ऐका, रावणाच्या एका चौकटीला किती क्विंटलचं सोनं आहे? 22.5 क्विंटलची. जर महाराज चौकट असेल तर घरं किती येत? 7 कोटी गुणिले
22.5 क्विंटल किती हिशोब होतो उद्या फोन करून सांगा. बरंच भाऊ नंबर घ्या माझा. किती टन सोनं झालं, किती टन झालं. एक चौकट 22.5 क्विंटलची आहे. अशा 7 कोटी चौकटीत किती टनामध्ये दरोडे महाराज. एवढं सोनं, एवढी संपत्ती रावणाकडे आहे. आपल्या हातामध्ये 1 तोळ्याची अंगठी असती, ते लग्नाच्या पंक्तीमध्ये हिंडत. भाजीची बादली तिकडे जाऊ द्या, भाताचं फॅमिली इकडे जाऊ द्या. कशाला दाखवतो लोकांना अंगठी. 7 कोटी घरं होती. कशाची? सोन्याची, शुद्ध कांचनाची, 24 कॅरेट. ऐका, रावणाची संतती ऐकली, रावणाची संपत्ती ऐकली. रावणाचं आयुष्य किती होतं महाराज? किती होतं रावणाचं आयुष्य? किती होतं? जेवायला बसल्यावर सुचाचं काही गाईला. अरे रावणा रावणा राज्य गंभीर केले, सीते सारखे रत्न तुला चोरून नेले, सीते सारखे रत्न तुला पचेना. किती चौकड्या गव्हाणे महाराज सांगत? 14. किती चौकड्या? 14 चौकड्या म्हणजे किती हो महाराज? 1 चौकडी रायकर बाबा 4 युगाची होते. किती? 4 युगाची. करता त्रेता द्वापर आणि कली म्हणजे 1 चौकडी. त्या चौकडीमध्ये कलियुगाचं आयुष्य 4,32,000 वर्षाचं आहे. शतकोटी ग्रंथ बघा नीट. कलियुग किती आहे? 4,32,000 वर्ष. आपल्याला किती मिळालंय ते बघू. लाखात आपल्याला नाही. कलियुगामध्ये आपल्याला किती आयुष्य मिळालंय ते बघू. 4,32,000 कलियुग आहे. 8,64,000 द्वापर युग आहे. 12,96,000 त्रेता युग आहे. आणि 17,28,000 कोणतं युग आहे? कृतयुग आहे. किती बेरीज झाली? तुम्ही ऐकताय का कीर्तन? का जाऊ झोपायला मी? किती झाली? तुम्हाला काय करायचं त्याचं? तुम्हाला फक्त 12 वाजता वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. 4,32,000 वर्ष महाराज कलियुग आहे. 8,64,000 वर्ष द्वापर युग होतं. 12,96,000 वर्ष त्रेतायुग होतं. 17,28,000 वर्ष कृतयुग होतं. 4 युगाची बेरीज येते 43,20,000 वर्ष. 43,20,000 बरोबर 1 चौकडी. असा 14 चौकड्या जागला विठेकर महाराज. कोण? बनकर महाराज. रावण 14 चौकड्या जगला. एवढा आयुष्य. आपल्याला किती आयुष्य आहे? अल्पायुष्य मानव मला एकच सांगायचं होतं. एवढा मोठा प्रपंच रावणाचा होता तरी आज त्याचं कोणी नाव घ्यायला तयार नाही. प्रपंच किती मोठा आहे. तुकोबराय सांगतात, प्रपंच मोठा असून माणूस मोठा होत नाही, त्याचं जीवनामधलं कार्य मोठं असावं लागतं, तेही पारमार्थिक. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा प्रपंच जर पाहायला गेलं तर बरेच मंडळी म्हणतात महाराज घर चंद्रमौळी चुलीवर हरळी केळीवर नारळी. जगद्गुरु तुकोबरायांचं वैभव एवढं मोठं आहे महाराज, जास्त सांगत नाही. तुकोबरायांचा निरोप घेऊन येणारा महाराज, त्याच्याकरता सुद्धा महाराज दुधाचा ग्लास येतोय हातामध्ये. एवढी सोय आहे महाराज कोणाची? महाराज लोकांची. तर महाराज तुकोबरायांचा निरोप सांगणारीची जर एवढी सोय, तर तुकोबरायांचा काय अधिकार असेल? एवढे श्रीमंत तुकाराम महाराज होते. पण महाराज प्रपंचानं माणूस मोठा होत नाही. पारमार्थिक चिंतन जर तुम्ही चांगलं केलं तरच त्याचं पाठीमागं नाव राहतं. रावणाचा प्रपंच मोठा होता पण नाव पाठीमागं राहिलं नाही का? प्रपंच जरी मोठा असला तरी पारमार्थ मोठा असावा लागतो. आपण जीवनामध्ये किती प्रपंच केला याला महत्व नाही, जीवनामध्ये महाराज येऊन किती भगवाचं चिंतन केलं हे महत्वाचं आहे. का बरं? प्रपंच आतापर्यंत ज्यांनी केलाय त्यांचा कोणाचाही पूर्ण झालेला नाही. झाला का? ज्ञानोबरायांच्या मुखारविंदामधले वाक्य, आजा मेला पंजा मेला देखत देखत नातू बंधू. ज्ञानोबराय म्हणतात संसार म्हणजे न पूर्ण होणारी गोष्ट आहे महाराज. कोणाचा झाला का आतापर्यंत? होणार नाही. 15व्या अध्यायामध्ये मागले ज्ञानोबराय संसाराच्या संदर्भानं ओवी देतात. या फळना चुंबिता या फलोना तुरंबिता हा जाण रोखो पन्नु सुता. हे अर्जुना, संसार हा असा वृक्ष आहे की त्याला दररोज पाणी घालावं लागतं पण त्याला जीवनामध्ये कधी फळ येत नाही आणि फुल येत नाही. संसार वृक्षाला फळही नाही
संसाराला फुलंही नाही, पण पाणी दररोज घालावं लागतं. याचाच अर्थ असा आहे की संसार दररोज करावं लागतो, पण त्याची फलश्रुती काहीच नाही. ज्यांनी ज्यांनी केलाय त्यांना विचारून बघा. संसार कधी पूर्ण होणार नाही, पारमार्थ पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. जीवनामध्ये जर ठरवलं प्रपंच पूर्ण करायचा, होणार नाही. आणि जीवनामध्ये ठरवलं परमार्थ पूर्ण करायचा, झाल्याशिवाय राहणार नाही. पण ठरवावं लागतं ना, ठरवावं लागतं. बसा, ठरवावं लागतं महाराज. जीवनामध्ये आपण ठरवलंय का काही? लोकमान्य टिळकांनी जीवनामध्ये एक गोष्ट ठरवली होती. काय? लोकांचा बांध कोरायचा. काय ठरवलं होतं त्यांनी? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळालं की नाही? ठरवावं लागतं ना. आपण काय ठरवलंय बोल? लोकांच्या जीवनामध्ये काय करायचं? लोकांत जमलेले लग्न नाही, कोणी काय ठरवलं हे महत्वाचं आहे ना. ठरवावं लागतं ना. जीवनामध्ये आपण जर ठरवलं तर त्या दृष्टीने आपण मार्गक्रमण करू, आणि त्या दृष्टीने जर मार्गक्रमण केलं तर आपण साध्यापर्यंत पोहोचू. पण ठरवावं लागतं. अजून आपण काहीच ठरवलं नाही. कोणाचे 10 गेले, कोणाचे 20 गेले, कोणाचे 50 गेले, कोणाचे 70 गेले, कोणाचे 80 गेले, कोणाचे जवळपास संपलेच बुवा. पण अजून ठरवलं? मग ठरवायचं कधी बुवा? गाडी निघून गेल्यावर. एक जण दरोडे महाराज नगरला मला भेटला, आणि नगरच्या स्टँडला बॅग घेऊन होता, इन वगैरे केलेली, बुट वगैरे, मोबाईल. म्हणलं कुठं निघाले साहेब? ते म्हणले एसटीत बसल्यावर ठरवायचंय. कोणत्या बसायचं? त्याचं जाऊ दे. आपलं बऱ्याच जणांचा विषय संपत चाललंय. आपण जीवनामध्ये अजून ठरवलं नाही. 16व्या वर्षी माऊली ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली नगर जिल्ह्यामध्ये. कोणत्या जिल्ह्यामध्ये? आणि जर नगर जिल्ह्यामध्ये ज्ञानेश्वरीचं लिखाण होत असेल, 14व्या वर्षी ज्ञानेश्वरीचं लिखाण सुरू झालं आणि 16व्या वर्षी परिपूर्ण झालं. 2 वर्ष मुक्काम होता ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांचा. कुठं? नेवासाला. 2 वर्ष माऊली ज्ञानोबराय नेवासाला राहिले, नगर जिल्ह्यामध्ये राहिले. ज्ञानेश्वरीचं लिखाण झालं, आणि ती ज्ञानेश्वरी जर आपल्या घरामध्ये नसेल तर आपण नगर जिल्ह्यातले आहेत असं म्हणायला काय वाटायला पाहिजे ना? मनाला थोडं तरी वाटायला पाहिजे की नाही? काहींना ज्ञानेश्वरीच कुठे लिहिली ही कळाना, ज्ञानेश्वरीच ज्ञानोबरायांची संपादी कुठं हे कळाना. काहींना काही कळायलाच तयार नाही महाराज. खावं प्यावं ल्यावं न्यासावं. अरे मुसलमानाचे लोक बघा, धर्माविषयी किती जागृत आहे. दिवसातून 5 वेळा नमाजला जाते सरपंच साहेब. किती वेळा? 5 वेळा. ज्याला 5 वेळा जमत नाही ना, जरा शिका त्यांच्याकडून. मायबाप 3 वेळा नमाजला जाणार. पहाटे 5:30, दुपारी 1:30, संध्याकाळी 8:30 नमाजला जाणार. म्हणजे जाणार. नाही जमलं 3 वेळा, आठवड्यातून एकदा, जुम्मा के जुम्मा, शुक्रवारी दुकानाचं शटर खाली घेणार आणि 1:30 वाजता कुठं जाणार? नमाजला. आठवड्यातून एकदा, दिवसातून 5 वेळा, दिवसातून 3 वेळा, नाही जमलं तर आठवड्यातून 3 वेळा. आपलं हिंदूचं पोरग महादेवाच्या मंदिरात किती वेळा जातो मला? त्याचा बाप जातोय का नाही ते बघावं लागेल आपल्याला. हा, हेच कधी गेला नाही महाराज. याला महादेवाचं मंदिरच कुठे माहित नाही. सांगा ना, कधी मेल बसेल? नुसतं लोक म्हणतात गर्व से कहो हम, म्हणून काय होत असतं महाराज? जीवनामध्ये ते आत्मसात करावं लागतं. छत्रपती संभाजीराजांनी महाराज 39 दिवस महाराज प्राणाची झुंज दिली, मृत्यूची झुंज दिली, पण धर्म परिवर्तन केलं. मग ज्यांनी धर्म जिवंत आपल्याकरता ठेवला महाराज, त्यांना आता किती वाईट वाटत असेल बरं, आपण या धर्माचा एवढा बाजार मांडलाय. ऐका, कोणी धर्म परिवर्तन करण्याकरता काही लोक आपल्या धर्मावर आक्रमण करू राहिलेत महाराज. घरामध्ये देव ठेवू नका, कपाळाला कुंकू लावू नका, ते सगळं नदीला नेऊन सोडून द्या, 2-3 लाख रुपये घ्या. आपले बावळाट नादी लागायला लागले महाराज. ज्यांनी धर्म जिवंत ठेवला शंभूराजांनी, त्यांना किती वाईट वाटत असेल. 39 दिवस मृत्यूची झुंज दिली. काशी की कला जाती थी, मंदिर की जगह मस्जिद बनती थी, अगर एक शिवाजी नहीं होता तो सबकी सुनता होती थी. जर छत्रपती शिवाजींसारखा राजा या महाराष्ट्राला मिळाला नसता तर कदाचित मायबाप ऐका, माझ्या माता भगिनीच्या कंपाळाला तुम्हाला कुंकू पाहायला मिळालं नसतं आणि आपल्याला कीर्तन करता आलं नसतं. कुणाचे उपकार आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आहेत. आज आपल्या माता भगिनींच्या कपाळाला कुंकू ना महाराज, हे छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा आहे. जर छत्रपती शिवाजींसारखा राजा जन्माला आला नसता तर आपण आज कुंकू लावणाऱ्यामध्ये नाही तर कुंकू विकणाऱ्यामध्ये बसलेलो असतो. हे आपल्याला कळायला पाहिजे महाराज. धर्म करून काय कळतंय महाराज? सुरुवात आमच्यापासून केली पाहिजे. जर मुसलमानाचं लेकरू जर दिवसातून 3 वेळा नमाजला जातंय, आमचं पोरग आठवड्यातून एकदा महादेवाच्या मंदिरामध्ये गेलं पाहिजे. बापानं पण गेलं पाहिजे. आठवड्यातून एकदा मारुतीरायाच्या मंदिरामध्ये गेलं पाहिजे. इथून सुरुवात करा कमीत कमी. ऐका ना, डोक्यामध्ये गोल टोपी घालायला लाज वाटत नाही मुसलमानाच्या माणसाला महाराज. ते डोक्यामध्ये गोल टोपी घालतं आणि नमाजला जातं महाराज.
आपल्या लोकांना टोपी घालायची सुद्धा लाज वाटते. हा, आम्ही एज्युकेटेड आहेत, एज्युकेशन आहे महाराज, क्वालिफिकेशन आहे, मोठ्या पदाधिकारी आहेत महाराज, आम्हाला टोपी घालायची काय वाटते? नका घालू टोपी बुवा, लोकांना टोप्या नका घालू, एवढं खराब नाही. ऐका ना, नका घालू टोपी महाराज, पण ते डोक्यामध्ये टोपी घालायला विसरत नाही, धर्म त्यांना कळतोय. ऐका, तुम्ही जर पंजाबमध्ये गेला ना, आपल्या देशाचे पंतप्रधान होऊन गेले, त्यांचं नाव मनमोहन सिंग महाराज. शीख समाजामध्ये महाराज कितीही मोठा अधिकारी झाला तरी डोक्यावरली पगडी काढत, त्यांना कळतंय महाराज की आपल्या धर्माचं काय आहे, हे भूषण आहे. पीएम झाले भारत देशाचे महाराज, पण डोक्यावरली पगडी आहे तशीच आहे. आपलंच काय कुठं बिघडत आहे मला काय कळत नाही. एकदा प्रसंग सांगतो तुम्हाला. आपल्या भारत देशाच्या महामहिम राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती, पहिल्या महिला राष्ट्रपती आदरणीय प्रतिभाताई पाटील, त्यांना मीडियावाल्यानं प्रश्न विचारला तर ऐकर बाबा, तुमच्या डोक्यावरला पदर पडत नाही आणि ब्लाऊजची बाई पाठीमागे येत नाही, याचं कारण काय? ताई साहेब, त्या ताई साहेब होत्या, राष्ट्रपती होत्या, प्रेसिडेंट आहेत महाराज भारत देशाच्या, कोणी नाही जात तिथपर्यंत महाराज. ऐका, ताई साहेबांना विचारला प्रश्न, डोक्यावरला पदर पडत नाही, ब्लाऊजची बाई कमी होत नाही, का सांगतो? ऐका, संस्कृतीचं जतन होणं महत्वाचं आहे. परपंच किती मोठा केला याला महत्व नाही, पारमार्थ कोणता आहे तुमच्या जीवनामध्ये उच्च कोटीचा, याच्यावर जीवनावर अवलंबून आहे. प्रतिभाताई पाटलांनी सांगितलं, हे दादा, मला जो प्रश्न विचारतोय ना तू, त्या प्रश्नाचं उत्तर तुला मी देते महाराज. काय? माझ्या डोक्यावरला पदर पडत नाही. मीडियावाले फार हुशार असतात. आता समोर कॅमेरा चालू आहे, लाईव्ह चालू आहे, महाराज लोकांचं एखादं वाक्य चुकीचं जाऊ दे, तेवढंच व्हायरल होणार. 2 तास किती चांगलं सांगितलं त्याच्यावर कोण लक्ष देते महाराज? शर्ट महाराज 99% चांगलं आहे, पण काळा डाग पुढे एवढं लक्ष जातं माणसाचं. माणसाची नजरच तशी, त्याला काय करावा? पॉझिटिव्ह थिंकिंग आणि निगेटिव्ह थिंकिंग असते जीवनामध्ये. चांगले विचार माणसा जीवनामध्ये करत नाही. चांगला विचार जर केला तर जीवन बदलतं. एक वाक्य घेऊन जा, एक जीवनामध्ये चांगला विचार केला तर जीवनाचं परिवर्तन घडतं, आणि एक जीवनामध्ये वाईट विचार केला तर जीवनाचं अधःपतन होतं. म्हणून जीवनामध्ये विचारच करायचा आहे, पण चांगला की वाईट, सारा सार विचार जीवनामध्ये एक चांगला विचार माणसाचं ऊर्ध्वगती करू शकतो आणि एक वाईट विचार जीवनाचं अधःपतन करू शकतो. विचार आपल्याला करायचा. प्रतिभाताई पाटलांना प्रश्न विचारलाय, ताई साहेब, तुमच्या डोक्याचा पदर पडत नाही, ब्लाऊजची बाही कमी होत नाही, कारण काय? त्यावेळेस प्रतिभाताई पाटलांनी दिलेलं उत्तर फार गोड आहे महाराज. त्यांनी सांगितलं, दादा, ज्या भारत देशाचं मी नेतृत्व करते ना, तो भारत देश संस्कृती प्रधान देश आहे. द इंडियन कल्चर ऑफ बेस्ट ऑफ कल्चर. भारतीय संस्कृती जगामध्ये 1 नंबरची संस्कृती आहे, आणि म्हणून भारतीय संस्कृती ग्रेट असल्या कारणानं मी भारत देशाचं नेतृत्व करते, सर्वोच्च पद उभं बघते. भारताचे राष्ट्रपती असल्यामुळे भारत देशाच्या संस्कृतीचं जतन करणं हे पहिलं माझं कर्तव्य. कोणापासून सुरुवात करायची? कोणापासून? प्रतिभाताई पाटलांनी सांगितलं, भारत देशाच्या संस्कृतीचं जतन करणं हे पहिलं माझं कर्तव्य. का? मी भारत देशाचं राष्ट्रपती पद भूषवते, सर्वोच्च पद आहे, आणि म्हणून मी माझ्यापासून सुरुवात करते. म्हणून प्रतिभाताई पाटलांचं तुम्ही आजही युट्यूबला गुगलला सर्च करा, त्यांच्या डोक्यावरला पदर पडलेला नाही आणि ब्लाऊजची बाही कधी कमी, ही संस्कृती आपली. आपल्या अलीकडे काय झालंय महाराज? 300 रुपये रोजाने खुरपाय जायचं आणि ब्लाऊजला पुणे जिल्ह्यात तर राहिलीच नाही बाई बा महाराज. काय करावं? आपण सुधारलो का महाराज? कुठं चाललोय नेमकं आपल्याला कळायला तयार नाही. संत कळना, ग्रंथ कळना, पंथ कळना, महात्मा कळना, नाम कळना, बोध कळना, काही कळना. लोक महाराज असे आहे दिशा भूल झाल्याने महाराज पळून राहिले. साधू संतांनी संस्कृतीचं जतन केलंय.
संस्कृतीचं जतन केलं, आतापर्यंत टिकून ठेवले म्हणून धर्म जिवंत ठेवलाय. त्या धर्माकरता आपण महाराज काहीतरी जीवनामध्ये केलं पाहिजे. रावणासारखा राजा मोठा होऊन गेला, आजही त्याचं नाव घेत नाही का? प्रपंच मोठा होता पण परमार्थ कमी पडला. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचा प्रपंच उच्च कोटीतला होता, सदैव वैकुंठ गमन आहे. म्हणून परमार्थामध्ये 4 प्रकारचा वर्ग पडतो महाराज. अर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी. पामर विषयी साधक आणि सिद्ध. परमार्थ करणारे 4 प्रकारचे आहेत महाराज. जसे विद्यार्थी 4 प्रकारचे असतात तसे परमार्थ करणारे 4 प्रकारचे आहेत महाराज. किती? 4 प्रकारचे. विद्यार्थी 4 प्रकारचा आहे. बालवाडीला जाणारा विद्यार्थी, मराठी शाळेला जाणारा विद्यार्थी, हायस्कूलला जाणारा विद्यार्थी आणि कॉलेजला जाणारा विद्यार्थी. बालवाडीच्या विद्यार्थ्याला जास्त काही त्रास नाही गरवडे. वाटाणे फुटाणे शेंगदाणे खायचे, भात खायचा आणि पाठीमागे यायचं. कोणाला? हा, हे अगोदर सांगायचं की महाराज हे व्यासपीठ फार सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्व. हे फक्त वेटेकर महाराज सांगण्याजोगं. हे सांगण्यासाठी फक्त सोपं आहे महाराज. याच्यात पडल्यानंतर मग कळतं. बरेच मला लोक म्हणतात महाराज तुमचं बरं आहे बुवा. काय बरं आहे महाराज? ऐका, 4 प्रकारचा वर्ग आहे परमार्थ करण्याकरता. बालवाडीच्या दर्जाचा एक वर्ग आहे महाराज. त्याला फक्त इथं यायचं म्हणजे फक्त एकाच गोष्टी करतात बस. दुसरा वर्ग आहे महाराज, त्याचं नाव आहे अर्थार्थी महाराज. तिसरा वर्ग जिज्ञासू आणि चौथा वर्ग ज्ञानी महाराज. ऐका, आपल्याला या सर्व वर्गाचा विचार करायचा नाही, पण तिसरा वर्ग जो आहे ना महाराज, त्याचं एकच ध्येय असतं की जीवनामध्ये मला संत कधी भेटतील, जीवनामध्ये मला महात्मा कधी भेटेल, जीवनामध्ये मला परमात्मा कधी भेटेल, जीवनामध्ये माझ्या कधी जीवनाचा उद्धार होईल. उद्धार पावेन. 4 प्रकारचा वर्ग आहे. अर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी. पामर विषयी साधक आणि सिद्ध. ऐका, तर 2 वर्गाचा आपल्याला विचार करायचा नाही. तिसरा वर्ग आहे महाराज, त्याच्या जीवनामध्ये एकच वाटतं की मला देव कधी भेटेल, मला परमात्मा कधी भेटेल, असं आपल्याला जीवनामध्ये कधीतरी वाटलं पाहिजे महाराज. इथं बसलेल्या किती जणांना वाटतं बरं मला देव भेटावा? कशाचं महाराज? कधी 12 वाजता आम्ही वाट बघतोय. देव भेटावा असं वाटलं पाहिजे की नाही? बरं जाऊ दे, तुम्हाला नका का वाटाना, पण आम्हाला कीर्तन सांगताना तरी वाटलं पाहिजे की नाही संजय भाऊ? पण आमचं ध्यान पाकिटावर असते. ऐका, गायकाला जरी विचारलं ना देव भेटावा कधी वाटलं, ते म्हणले महाराज पहिल्या चरणाला कोणता राग लावायचा आमचं तिकडं. यमन लावू का, मालकंस लावू का, चंद्रकंस लावू का, मारुबी हाग लावू का, यमन कल्याण लावू का, कंथ कालावधी. त्यांच्या डोक्यात तेवढंच महाराज पहिल्या चरणावर कधी येतोय, मी कोणता राग लावितोय. म्हणजे टाळकऱ्या डोक्यात ते, संवादिनीच्या डोक्यात महाराज कोणता राग, कोणते स्वर काढू, मृदंगाचार्याच्या डोक्यामध्ये कोणता ताल वाजू, एक ताल वाजू का, त्रिताल वाजू का, दादरा वाजू का, केरवा वाजू का, बेताल नाही कोणता ताल वाजू. त्यांच्या डोक्यात ते, तुमच्या डोक्यात 12 कधी वाजत येत आणि जेवतोय कधी. माझ्या डोक्यात कीर्तन सापडलं, मला पाकिट किती मिळत आहे. याच्यात देव भेटावा कोणाला वाटत आहे? कोणाला वाटत आहे याच्यात देव भेटावा? मग हे चाललंय कशा करता? कैमी उद्धार पावेन. ऐका, कमीत कमी कीर्तन सांगताना तरी वाटलं पाहिजे त्याला की आपल्याला काय भेटावा, आणि तसे प्रयत्न असावा. कमीत कमी तुळशीला पाणी घालताना तरी वाटावा आपल्याला काय भेटावा, देव भेटावा. कमीत कमी ज्ञानेश्वरीच्या 2 वैभव वाचताना तरी वाटावं आपल्याला देव भेटावा. कमीत कमी वारीला मार्गक्रमण करताना रस्त्याला तरी वाटावा त्याला काय, देव भेटावा. मग एवढं काम करताना जर देव भेटावा वाटत नाही तर लोकांचा बांध करताना देव भेटावा वाटत नाही. एवढे चांगले काम करताना जर आम्हाला देव भेटावा वाटत नाही, आमचं मार्गक्रमणच तसं नाही महाराज. काही मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. सावता बापासारखा एक महात्मा होऊन गेला. पंढरपूर पासून 28 किलोमीटर गाव अलीकडे महाराज. त्या गावाचं नाव आहे आरण. आरण गावामध्ये महात्मा झाला. सावता सागर प्रेमाचे घेतला अवतार माया. कर्मयोगाला महाराज सिद्धांत मांडला सावता बाबांनी.
आणि कर्मयोग श्रेष्ठ सरवला कांदा मुळा भाजी अवघे खावाई लसूण मिरची कोशिंबरी कामामध्ये काम काही म्हणा राम राम. सावता बाबांनी महाराज परमार्थ एवढा उच्च कोटीचा केला. वारकरी संप्रदायामध्ये 3 संत माझ्या आढळण्यामध्ये आले महाराज. बाकीचे संत देवाकडे जात होते, पण 3 संत असे आहेत गव्हाणे महाराज की देव त्यांच्याकडे येत होता. ऐका, तसे बरेच आहेत, पण ऐका, बाकीचे संत आषाढीला देवाकडे जात होते, पण 3 संत वारकरी संप्रदायामध्ये असे होऊन गेले की देव त्यांच्याकडे येत होता. किती मोठा अधिकार असेल. ऐका, आपण मुख्यमंत्र्याकडे जाणं, मुख्यमंत्री आपल्याकडे येणं फरक आहे का नाही? ऐका नाही महाराज. ऐका, 3 संत वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेले. त्याच्यामध्ये पहिले संत महाराज शांती ब्रह्मनाथ बाबा, देव त्यांच्याकडे आला महाराज. ते नाही ज्या सुखा करणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदानी राहिला. सिस्टमवाले भाऊ, एकदा सिस्टम आपली का बदल करायचा नाही. तुम्ही कीर्तन संपेपर्यंत मोठं घालीत बसलं तर काहीच मेळ बसणार नाही. कडक आवाज द्या, सगळ्यात एकच सिस्टीम राहू द्या. विठाला पहिला महात्मा आहे शांती ब्रह्मनाथ बाबा. त्यांच्याकडे देवाने 36 वर्ष पाणी वाहिलं. ऐका, पाणी भरलं, देव त्यांच्याकडे आले. दुसरे संत आहेत महाराज, पारण्या तालुक्याचा भूषण श्री संत निळोबराय महाराज. ऐका, निळोबरायाकडे महाराज अखिल कोटी जगतानी पांडुरंग परमात्मा आला. आणि निळोबरायांची भाषा आहे, तुझला गे येथे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आला शिका. जगाचा असणारा बाप, विश्वाचा असणारा मालक, विटेवर असणारा पांडुरंग परमात्मा पिंपळनेर परिक्षेत्रामध्ये आला. आली महाराज आता दिंडी आमची 12-13 तारखेला निळोबरायांची पुण्यतिथी महाराज मार्चला. निळोबरायांकडे देव आले स्वतः. निळोबरायांची भाषा बघा, तुझं लागे येथे बोलाविले कोणी. दरोडे महाराज कल्पना करा, तुमच्या दारात समजा पाहुणे आले आणि पाहुणे आले 4 चाकीतून उतरताना तुम्ही त्यांना म्हणले तुझं लागे येथे. वै सरपंच साहेब, दारात आपल्या पाहुणा आला आणि 4 चाकीतून पाय खाली टाकतो ना टाकतो, तुझं लागे येथे बोलाविले कोणी, असं म्हणून बघा काय होत. मला नाही वाटत ते महाराज पाणी प्यायला तुमच्याकडं. हा, मग दारात आलेल्या पाहुण्याला जर हे वाक्य वापरलं तर त्याचा इगो जागा होतो, ऍटिट्यूड जागा होतो, त्याचा मोठेपणा जागा होतो. दारात आलेला पाहुणा त्याला जर म्हणलं तुझं लागे येथे बोलाविले कोणी, तर तो थांबणार नाही. इथं जगाचा बाप निळोबरायांच्या दारात आलाय. काय अधिकार आहे निळोबरायांचा? जगाचा बाप हा पंढरपूर सोडून निळोबरायांकडे आला. निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा, तो कयाचा दावा करीत असो. एवढा अधिकार निळोबरायांचा आहे. म्हणून दुसरे संत झाले वारकरी संप्रदायामध्ये की देव त्यांच्याकडे आले. आणि तिसरे संत आरण नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये महाराज अवतार आलेला महात्मा संत शिरोमणी सावता महाराज. कर्मयोगाला सिद्धांत मानला, पंढरपूरला कधी गेले नाही. देव एक वेळेस त्यांच्याकडे आले महाराज. आल्यानंतर पाठीमागं आल्यानंतर सावता बाबाला सांगितलं की हे सावता बाबा, माझ्या पाठीमागं 2 चोर लागलेत, मला लपण्याकरता काय द्या, जागा द्या. आणि मग सावता बाबांनी महाराज जागा दिली. म्हणले लपामाळ्यामध्ये जाऊन. ते म्हणले तिकडं नाही, ते चोर असेल ते शोधून काढणारे, कारण की एक ज्ञान आहे आणि दुसरं नाम आहे. परमार्थामध्ये दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत वेटेकर महाराज. ज्ञानही महत्वाचं आहे, नामही महत्वाचं आहे. एक ज्ञानोबर आहे आणि एक नामदेव महाराज आहेत. सावता बाबा, ते मला शोधून काढल्याशिवाय राहणार नाही, मला अशा ठिकाणी ठेवा की जेणे कोणी शोधणार नाही. मग सावता बाबांनी स्वतःच महाराज छाती पाडली, हृदय, आणि हृदयामध्ये जागाला दिली महाराज लपण्याकरता देवाला. हृदय बंदी खान केला महाराज. सावता बाबांनी महाराज साठवला कुठं? हृदयामध्ये साठवला महाराज. म्हणून सावता बाबांचा परमार्थ एवढा उच्च कोटीचा होता महाराज, एवढ्या उच्च कोटीचा होता. म्हणून सावता बाबांचं वर्णन करताना जगद्गुरु तुकोबरायांनी पहिलेच Sari
साठविला हरे जे हृदय मंदिरे. आमचे बोर्डे दादा उर्फ मोतीराम दादा बोर्डे यांनी पण हृदयामध्ये हरी साठवला. परमपूज्य स्वानंद सुखनिवासी मळके दादांच्या सानिध्यामध्ये पारमार्थ उच्च कोटीचा केला महाराज. आणि करत असताना पारमार्थिक साधना केली. मी तर कायम सांगतो की जेवढ्या वेळेस दादा बाहेर फिरायचे ना त्यावेळेस बोर्डे दादा त्यांच्या बरोबर असायचे महाराज. त्यांनी जीवनामध्ये आपला परमार्थ उच्च कोटीतला केला आणि देव हृदयामध्ये साठवला. तुम्ही म्हणतात मग हृदयामध्ये नव्हता का? हृदयामध्येच होता, पण त्याला साठवावं लागतं. ऐका, जमिनीमध्ये पाणी आहेच पण त्याला साठवावं लागतं. ऐका, पृथ्वी दाणे भरले आहे, पये पायाळू बिना प्राप्ती नोहे, तैसा आत्मा स्वयं सिद्ध आहे, गुरु कृपाला हे तैच प्राप्ती. म्हणून सावता बाबांनी हृदयामध्ये देव साठवला. त्याचा परिणाम काय झाला? त्यांचे सरले यरझार संपणं म्हणजे महाराज मोक्ष पदाला प्राप्त होणं, मोक्ष जीवनामध्ये मिळवणं. यरझार संपणं म्हणजे जन्माला येणं आणि मृत्यूला महाराज सामोरे जाणं, याला चुकवणं. पुनरपी जननम पुनरपी मरणम या संसारी खलु दुस्तरी. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित. जन्म मरणाचा फेरा चुकवला या महात्म्यांनी महाराज. 3 वर्ष झालं दादांना जाऊ, पण हे मोक्ष पदाला प्राप्त झाले, मोक्षाला प्राप्त झाले. त्यांची सरली यरझार. आणि खरं सांगतो तुम्हाला की यरझार येण्या जाण्यामध्येच खरं दुःख आहे. यरझार संपवण्यामध्ये आनंद आहे. जन्माला येण्यामध्ये दुःख आहे का महाराज मरण्यामध्ये दुःख आहे? जन्माला येणंच दुःख झालं. ऐका, मरणाचं लय चिंता करू नका, सगळ्यांना जायचंय एक दिवस. कोण काय राहण्याकरता आलेला नाही का? 3 गोष्टी तुमच्या पुढे सांगून जातो आज. पारगावची मंडळी नीट ऐका, श्रीगोंदेकर मंडळी नीट ऐका. 3 गोष्टी आपल्या हातामध्ये नाहीत. पहिले ऐका, मरण येणार आहे, प्रत्येकाला माहिती आहे, पण कधी येणार आहे हे माहिती नाही. नंबर 2, गेलेला आयुष्य सांगता येतं पण राहिलेला आयुष्य सांगता येत नाही. नंबर 3, वाढदिवस बर्थडे तारीख सांगता येते पण मृत्यूची तारीख सांगता येते किती का नाही. म्हणून या 3 गोष्टी लक्षामध्ये ठेवा. आपल्याला मरायचंच आहे एक दिवस, पण असं मरावं की मरावे परी मरावे. महाराज गेल्यानंतर आपल्या कुणीतरी पाठीमागं नाव काढावं. 727 वर्ष झाले ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधी सोहळ्याला. आजही त्यांचं नाव तेवढ्याच आदराने घेतलं जातं. हा ज्ञानोबरायांचा अधिकार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना 400 वर्ष होऊन गेली, आज तेवढ्याच आदरानं नाव घेतलं जातं. जगद्गुरु तुकोबारायांना 400 सव्वा 400 वर्ष झालं. मरावे परी कीर्ती रूपी वरावे किंवा उत्तमची गुणे कीर्ती मागे. म्हणून जन्माला येणं फार महत्वाचं आहे आणि जन्माला येणं हे दुःखदायी आहे. काय सांगू गर्भेच्या यातना मज भोगिता नारायण मास मला पुत्र जाणा तुझ क्षणा क्षणात असे. जन्माला येणं क्लेशदायी आहे, जन्माला येणं दुःखदायी आहे. जन्माचं दुःख फार मोठं आहे. आपण आईच्या उदरामध्ये असताना आपण देवाला एक नवस केला होता. काय? ऐका, जन्माला येत असताना महाराज आईच्या उदरामध्ये चांगली कंडिशन परिस्थिती नाहीये. जन्माने मृत्यू सांगतो महाराज. 18व्या अध्यायामध्ये माऊली ज्ञानोबरायांनी फार सुंदर चिंतन मांडलंय. दुसऱ्या श्लोकामध्ये काम्यनाम कर्मणाम संसन्ना सुख वयविदो सर्व कर्म फल त्यागम प्रायुस्त्यागम विचक्षण देहाची आगावारिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना मनोची नये धनंजया जया परी. या देहरूपी गावाला आल्यानंतर अर्जुना 2 घटना या ठरलेल्या आहेत. पहिली जन्माची आणि दुसरी ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. एक जन्म आणि दुसरी मृत्यू. जन्म आणि मृत्यू. ऐका, जन्माला येणं आपल्या हातामध्ये नाही आणि मृत्यू सुद्धा आपल्या हातामध्ये नाही. मग माणसाच्या हातामध्ये आहे काय? जन्म आपल्या हातामध्ये नाही, मृत्यू आपल्या हातामध्ये नाही. नगर जिल्ह्यामध्ये जन्माला यायचंय की महाराज पुणे जिल्ह्यामध्ये जन्माला यायचंय आपल्या हातात होतं का? नाही. श्रीगोंदा तालुक्यात जन्माला यायचंय की पारनेर तालुक्यात जन्माला यायचंय आपल्या हातात होतं का? नाही. माळी समाजामध्ये जन्माला यायचंय की मराठा समाजामध्ये जन्माला यायचंय आपल्या हातात होतं का? नाही. गावाच्या वरल्या बाजूला जन्माला यायचंय का खाल्लं आपल्या हातात होतं का? पण स्त्री म्हणून जन्माला यायचंय की पुरुष म्हणून जन्माला आपल्या हातामध्ये होतं का? गरीब म्हणून जन्माला यायचंय की श्रीमंत म्हणून आपल्या हातामध्ये होतं का? एवढ्यावरून समजून जावं जन्म आपल्या हातामध्ये. बरं आता जाऊ द्या, आलो जन्माला, जन्म आपल्या हातामध्ये नव्हता. बरं कधी मारायचं हे तरी आपल्या हातामध्ये आहे का?
कोण दिवस येईल कैसा नाही या देहाचा भरवसा. किंवा नाथबाबांचं हरिपाठ वर्णन करतो. घडी घडी काळ घडी घडी काळ वाट याची पाय अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश घडी घडी वाट याची पाय अजून किती आहे ऐका, जन्म आपल्या हातामध्ये नव्हता दादा, मृत्यू सुद्धा आपल्या हातामध्ये आहे का? कधी मारायचं माहिती आहे का? नाही. कोण दिवस येईल कैसा. किंवा नाथबाबांचं गोड प्रमाण आपण तुम्ही ऐकलं. घडी घडी काळ वाट याची अजून किती आहे अजून किती आहे अजून किती आहे अजून किती आहे किती अवकाश आहे बा अजून कशाला. ऐका, काळ वाट पाहून राहिलेला आहे. म्हणून जीवनामध्ये सावध झालं पाहिजे. जे जे मंडळी सावध झाली त्यांचं त्यांचं कल्याण झालं. उठा जागे भारे स्मरण करा पंढरी सावध होई बापा. सावध झालेल्या मंडळीचं आता तरी पुढे हाची उपदेश नका करू ऐका. कोण कोण सावध झालं महाराज? ज्ञानोबराय सावध झाले, जगद्गुरु तुकोबराय सावध झाले. देवानं आपल्याला 100 वर्षाचा आयुष्य दिलं. आपण सावध आहेत का? तुम्हाला खरं सांगू का गव्हाणे महाराज, 100 वर्षातलं आयुष्य 50 वर्ष झोपेत जातंय. किती वेटेकर महाराज किती राहिलं? 50 मधलं 20 बालपणात गेलं. किती राहिलं? 30 राहिलं. 30 मधलं 20 महाराज संसार करण्यामध्ये गेले. किती राहिले? 10 राहिले. बर, 10 मधले 5 मुलांचे लग्न करण्यात गेले. किती राहिले? 5. तेवढंच रांजणगावची ग्रामपंचायत लागली, श्रीगोंद्यातली नाही. किती राहिले? हे माझं म्हणणं नाही, हे तुकोबरायांचं नाव. प्रमाण दिलं महाराजांनी. किंवा अल्पायुष्य मानव देह शत गेलेले ते अर्ध मध्ये बालत्व पीडा काय भजनासी. म्हणून म्हणलं 5 वर्ष ग्रामपंचायत काही शिल्लक राहत नाही महाराज. काय शिल्लक राहते बरं? म्हणून सावध झालं पाहिजे. सावध झालेल्या मंडळींचं वर्णन आहे. एक दिवस प्रसंग असा घडला. जगाचे असणारे मालक प्रभू रामचंद्र, त्यांचे असणारे वडील राजा दशरथ सकाळी उठले संजूभाऊ आणि आरशासमोर गेले. कोण? बनकर महाराज नाही, राजा दशरथ आरशासमोर गेले. डोक्याकडे पाहिलं, डोक्याचा एक केस पांढरा झालेला होता. कोणाचा? राजा दशरथाचा. डोक्याकडे पाहिलं, एक केस पांढरा झालाय. विचार केला मनामध्ये, देवानी पावती पाठवली, निरोप आलाय, मेसेज आलाय. आता आपण प्रपंचामधून काय घेतली पाहिजे? निवृत्ती घेतली पाहिजे. वेटेकर महाराज, राजा दशरथाचा एक केस पांढरा झाला, त्यांनी प्रपंचामधून निवृत्ती घ्यायचं ठरवलं. आपले किती झाले बुवा? सगळे पुन्हा काळे केले काही नाही. सगळेचे सगळे पांढरे झाले, पुन्हा काळे केले, पण अजून सुटत. आपलं धर्मशास्त्र सांगतात 4 आपल्याकडे आश्रम आहेत. किती? 4. कोणते कोणते आश्रम? आनंद आश्रम, स्वानंद आश्रम. मग कोणते आश्रम? ऐका, 4 आश्रम आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये. कोणते? ब्रह्मचर्य आश्रम, ग्रस्त आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. शास्त्र असं सांगतं, जन्माला आल्यानंतर 20 वर्ष माणसाने ब्रह्मचारी राहावं. किती? म्हणून गव्हर्नमेंटचा नियम होतो 21व्या वर्षी मुलाचं लग्न. ऐका, 20 वर्ष काय राहावं? ब्रह्मचारी. 20 ते 40 काय करावा? प्रपंच करावा. 40 ते 60 वनाचा रस्ता धरावा. कशाला? लाकडं गोळा करायला, भगवत प्राप्ती करता. आणि 60च्या पुढे जर जगला तर संन्यास घ्यावा. संन्यास म्हणजे सगळ्या गोष्टीचा त्याग. ऐका, पण आपल्याला महाराज 40 वर्ष झाल्यानंतर प्रपंच सोडायला सांगितला. आपण 40 वर्ष झाल्यानंतर खरा सुरू होतो मला. हे उसनं घेतलेलं आयुष्य आहे संजय भाऊ. एकदा देवताची मीटिंग बसली आणि मीटिंग मध्ये वाटप चालू होते आयुष्याची वाटप. आणि लोकांना फुकट दिलं, लोक काही पण घेते.
तुम्ही लोकांना फुकट देऊन बघा. तुम्ही जर त्यांना इंडोसाल्फानची बाटली दिली ती मध्ये फुकट घेतलो काही घेतो का काही येड्या. देवाची मिटिंग बसली. मिटिंग मध्ये आयुष्याचं वाटप चाललं होतं. पहिला नंबर बैलावर आला. किती आयुष्य पाहिजे म्हणजे देवा माझ्या नशिबात किती म्हणजे 40 वर्ष. बैलांनी सांगितलं माझ्या खांद्यावर कायमच जुये मग याच्यातलं कमी करा ना काही 50% आरक्षणामध्ये. ते म्हणले एक काम करा याच्यातलं 20 जर कोणी घेत असलं तर देतो म्हणले. तिथं सगळ्यांना हाका मारून सांगितलं म्हणले बैलाचं 20 वर्ष आयुष्य शिल्लक आहे कोणाला पाहिजे का. माझ्यासारखा माणूस तिथं तो होता त्याला काय पाहिजे नोट घ्यायचं माहिती ना त्याला. ते म्हणलं आपल्याला द्या ना. म्हणजे आपल्याला 40च नाही याचं 20 घेऊ. मग किती झालं 40 आणि 20 60 झालं. बैलाचं 60 घेतलं महाराज 20 घेतलं 60 झालं. नंतर कुत्र्याचा नंबर आला. ते म्हणले तुम्हाला 40च आहे एवढं पाहिजे का. ते म्हणले टोकड्या करता दारोदार हिंडावं लागतं 20च द्या मला 20 नको. म्हणून 20 वर्ष बैल जगतो 20 वर्ष कुत्रं जगतं महाराज. कुत्र्याचं 20 वर्ष पुन्हा माणसानेच घेतलं महाराज 60 आणि 20 80. पुन्हा वटवागळाचा नंबर आला. त्याला तर डोळच नसतात महाराज दिवसा दिसत नाही. ते म्हणलं मला काही दिवसा काही कळतच नाही त्याच्यापेक्षा मला 20च द्या. म्हणले कोणाला पाहिजे 20. मग आपल्यासारखे होते झालं म्हणले ते आम्हाला 80 20 किती झालं 100. पण 40च वर्ष खरं माणसाला विषय महाराज. 40च वर्षात खरा परमार्थ करावा. माऊली ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली कितव्या वर्षी 16व्या वर्षी. ऐका छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण मानलं कितव्या वर्षी 16व्या वर्षी. आद्यगुरु शंकराचार्यांनी अध्यास भाष्य नावाचा धर्मग्रंथ लिहिला कितव्या वर्षी 16व्या वर्षी. भगतसिंग राजगुरू देशाकरता हसत फासावर गेले महाराज वयाच्या 23व्या वर्षी. आणि स्वामी विवेकानंदांनी महाराज भारतीय तत्वज्ञान अमेरिकेमधून जाऊन द इंडियन कल्चर ऑफ बेस्ट ऑफ कल्चर हे जगाला ठणकावून सांगितलं वयाच्या 16 वर्षी. आणि आपल्या महाराष्ट्रातला दररोज म्हणतो होतो 16 वर्ष डोक्याचं नाही मायबाप नीट ऐका. 16 वर्ष कसं आहे मोक्याचं आहे. मोक्याचं आहे. 40च वर्ष माणसाला खरा विषय. 40च्या पुढे बैलाचं उसणं घेतलेलं चालू होतं म्हणून जबाबदाऱ्या सुरू होतात. 40 ते 60 किंवा आता कीर्तनाला वेळ नाही मुलाबाळांचं करिअर बघू द्या मला. 40 ते 60 तिकडे गुंतलेला असतो. हे बैलाचा विषय. बैलाला एकदा 10 म्हणावं लागतं. याला डबल दादा हा दादा होतो. बैलाला चला म्हणायचं म्हणलं की 10 आणि ह्यो दादा अलग लक्षात. हे 60 वर्षापर्यंत 60च्या पुढे कुत्र्याचं आयुष्य चालू होतं 60 ते 80 उष्ण घेतलेलं. आणि मग एकदा 60 वर्ष वय आपलं झालं की तो म्हणतो संजय भाऊ मडके दादांची दिंडी कधी जाणार आहे पंढरपूरला घरी नाही. हे कोणता विषय अवघी करती हाड हाड पाठीमाग लागते 60 ते 80. आणि तिथून पुढे जागला तर मग आता डोळे राहत नाही इंद्रिय साथ देत नाही. वट वागळाचा विषय. म्हणून माणसानं परमार्थ करायचा ना योग्य वयामध्ये केला पाहिजे दादा. योग्य वयामध्ये केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज जर जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये येऊन बसत असतील तर गावचे सरपंच आज कीर्तनामध्ये आलेच महाराज. तशी काही काळजी नाही आले पाहिजे महाराज. ऐका ना छत्रपती शिवाजी महाराज जर जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनात येत होते तर महाराज धर्मशास्त्र आणि राजकारण महाराज ऐका शक्ती आणि भक्ती एकत्र आल्याशिवाय फार उंची गाठता येत नाही. म्हणून लक्षात ठेवा कितीही मोठे व्हा आयुष्य थोडं आहे महाराज. जीवनाचा महाराज भगवंतानं आपल्याला जो निर्देश दिलाय हा कशा करता दिलाय याचा जीवनामध्ये विचार करा. साधू संतांनी हा जीवनामध्ये विचार केला. परमार्थ उच्च कोटीचा केला. सावताबाबांचा परमार्थ उच्च कोटीला आहे. तुकोबारायांचा परमार्थ उच्च कोटीचा आहे. माझ्या मडकेदादांचा बोर्डदादांचा परमार्थ उच्च कोटीचा आहे. आणि म्हणून बोर्डदादांच्या विषयी बोला वाटतं. साठविला हरी जे हे हृदय मंदिरे त्यांचे सरलेर झाला सफळ व्यापार. नवे नवे महाराज हरी त्यांच्या अधीन झाला. नवे नवे परमात्मा त्यांच्या अधीन झाला. का महाराज तर देव भक्त सांगन तसं ऐकवतो बरं का. पण भक्ताचा अधिकार तसा असला पाहिजे. भक्त तेवढा श्रेष्ठ असला पाहिजे. भक्ताचा अधिकार किती मोठा आहे. जनाबाईचा अधिकार बघा. पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये जनाबाई उभी राहते आणि देवाला काय देते. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या. देवाला शिव्या देण्याचं सामर्थ्य फक्त जनाबाई मध्ये महाराज. ऐका तरी पण देवाला जनाबाईच्या शिव्या गोड वाटतात. मग जनाबाईच्या शिव्या सुद्धा देवाला ऐकावं वाटत होते. आपले कीर्तन सुद्धा लोकांना ऐकावं वाटत. आता हे बसलेत ना महाराज हे नाईला जण बसलेत. आता 12 वाजता काय करावं. 10व्याच्या प्रवचनाला लई गंमत असते संजय भाऊ. मी 1 किलोमीटर आणि लोक 1 किलोमीटर. त्यांना म्हणलं मला रामकृष्ण हरी हरे राम. ते मग तुम्ही एकट्यानेच मानायचं. तुम्ही पाकिट घेतलेलं आहे तुम्ही मानायचं. आमचा देवाचा काही संबंध. एवढी जर देवाविषयी माणसाची मानसिकता जर असेल तर काय करावं. ऐका ना अजूनही बऱ्याच वेळा लोकांना म्हणलं होतं कीर्तनामध्ये या पुढं या तरी लोक
असंही महाराज पुढे यायला नाही 2.5-3 लाख खर्च करून जर महाराज नारायणगावचा कार्यक्रम आणला ना, नारायणगावला स्पेशल कार्यक्रम आहे. सुपारी किती त्याची 2.5, 3, 3.5, 4 लाख. ते सरपंच साहेबांना आहेत बसलेले पुढं, त्यांना बांबू बांधावं लागत त्याला पुढं. लई काळजी सरपंचाला, त्याला इलाज नाही. काय गाव चालवायचं ना महाराज. नारायणगावचा कार्यक्रम तुमच्याकडे नसेल येत, आमच्या पारण्या तालुक्यात लई येतात महाराज. आल्यावर 10 फुटावर बांबू भरत भाऊ माग सारा, तरी बांबू तोडून पुढं, बांबूच्या गुड्या पुढं. आणि गावात सप्ताह असू द्या पांडुरंगाच्या मंदिरात, तर महाराजांना मला वाटतं या पुढं, या भाऊ पुढं, किंवा त्या बऱ्या मागच. नारायणगावचा कार्यक्रम आल्यावर माग सारा म्हणावं लागतं. आणि महाराज कीर्तनाला बोलल्यावर एवढा परमार्थ आपला उच्च कोटीचा आहे. काय करावं देवाने आपल्या पुढे महाराज, डोकं जोडून घ्यावा का साधू संतांनी. वाजत असे बोंब कुणी नाही ऐकते का. एवढ्या कीर्तन चालले, एवढं प्रवचन चालले, एवढा परमार्थ चालला, परिवर्तन का होत नाही महाराज. असा भक्त वक्ता धाक श्रुती याच्या चित्ता. वक्त्याचाही महाराज तो अधिकार नाही, श्रवण करणाराचाही अधिकार नाही. सांगणारा जर तसा असेल तर परिवर्तन निश्चित होतं महाराज. म्हणून ऐका, ज्यांनी ज्यांनी देव साठवला त्यांचं वर्णन तुकोबरायांनी केलं. त्यांची सरली यरधार, त्या जीवनमुक्त स्थितीला प्राप्त झाले. जन्म मरण बाद झालं, जन्माला येणं दुःखदाय आहे, क्लेशदाय आहे, पण तरीही आपण जन्माला आलो. भगवंतानं आपल्याला जन्माला घातलं. ऐका, काय अधिकार आहे त्या नामधारकाचा. हरी आला हाता मग कैची भय चिंता. देव म्हणेल नवे नवे महाराज, भक्त जसं म्हणेल तसा देव ऐकतो. हा, भक्त जसं म्हणेल ना तसं देव ऐकतो. पण भक्त तसा असला पाहिजे, आणि तसा भक्त होण्याकरता नामचिंतन त्या कोटीतलं असलं पाहिजे. कसं नामचिंतन करावं. विठोबार साठविला हरी जे हृदय मंदिरी. त्यांची सरली यरझार झाला सफळ व्यापार. हरी आला हाता मग कैची भय चिंता. तुका म्हणे हरी काही वरोणी देवरी. संपला आपला वेळ. संकल्पित वेळेमध्ये आपल्याला थांबायचं होतं. 5-7 मिनिटं आपले घेतोय. ऐका, जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे. अभंग ज्यांच्याविषयी केलाय महाराज तो उच्चतम कोटीतला भक्त आहे, आणि त्यांचं वर्णन आहे. या कोटीमध्ये माझे बोर्डे दादा बसतात. बोर्डे दादांनी महाराज आयुष्यभर परमार्थ केला. आपला संसार तर केलाच केला, संसार सुद्धा उत्तम आहे महाराज. ज्या ज्या वेळेस बऱ्याच वेळा त्याचा रस्त्याच्या कडेला द्राक्षाचा बाग होता. मला म्हणजे बनकर महाराज द्राक्षे खायला या. मी बऱ्याच वेळा आलोय. आता बाग नाही, ऊस असेल तिथे समजा रोडच्या कडेला. दादांनी प्रपंचही उच्च कोटीतला केला, पण त्याही पेक्षा दादांचा परमार्थ फार उच्च कोटीतला होता. साठविला हरी, त्यांच्यासाठी हे मला बोलावं लागलं. जे हे हृदय मंदिरी. त्यांची सरली यरझार झाला सफळ व्यापार. हरी आला हाता मग कैची भय चिंता. भगवंतानं आपल्याला सुंदर नरदेह दिलाय ना, तो भगवत चिंतन करताच दिलाय गड्यानो. ऐका, प्रपंच भावकीपेक्षा चांगला करा, पण कुठेतरी माझा परमार्थ महाराज भगवंताचं नामचिंतन करा. मला एक जणांनी विचारलं, बनकर महाराज देवानं माझ्याकरता काय केलंय म्हणून देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. मी म्हटलं, दादा 2-3 वर्षापूर्वी लाट येऊन गेली, आणि त्या कोरोनाच्या लाटेमध्ये माझा नंबर लागला नाही, म्हणून तुम्हाला बनकर महाराजांचं कीर्तन आज श्रवण करायला मिळालं. आणि त्या कोरोनाच्या लाटेमध्ये तुमचा नंबर लागला नाही, म्हणून तुम्ही आज माझ्या समोर. सांगा, ही कोणाची कृपा आहे विठेकर महाराज. तरी काही लोक म्हणतात देवाने माझ्याकरता काय केलंय. मी म्हणलं, तुला आतापर्यंत जिवंत ठेवलं हेच नाही झालं. तुझ्या पुढे आम्ही उभं येत नाही. काही कोणाची कृपा आहे महाराज. संध्याकाळी जेवण आपल्या हातामध्ये महाराज, झोपणं आपल्या हातामध्ये, सकाळी उठवणं कोण येतंय उठवायला.
कोण येतोय उठवायला? संध्याकाळी 10ला झोपा, 11ला झोपा, 12ला झोपा, 1ला झोपा, 2ला झोपा. पहाटे 4ला उठायचंय का, 5ला उठायचंय का, 7ला उठायचंय का, 9ला माणसं दारात गोळा होणार आहे. कोणाच्या हातात आहे? कोण येतोय उठवायला? तरी माणसं म्हणते देव माझ्या करता. अरे दररोज सकाळी येऊन तुला उठवतोय. त्याने तुझी काय नाही केली चिंता, राहे त्यानंत आठवणी. अरे तुम्हाला आम्हाला देवाने सांभाळलं असं भाग नाही. देवाने डाळिंबाच्या झाडालाही सांभाळलं आणि देवाने येड्या बाबळीच्या झाडालाही सांभाळलं. येड्या बाबळी झाड लई येत महाराज. त्यांना कसं पाणी नसू द्या, त्याला औषधं नसू द्या, खतं नसू द्या, तरी हिरवीगारच महाराज. आणि डाळिंबा झाला रात्री 2ला फवारण्या घ्यावं लागतात. चांगल्या गोष्टीला समाजामध्ये त्रास होणार म्हणजे ज्ञानोबरायला असताना कोणी मानलं महाराज? आळंदीमध्ये सर्वात जास्त त्रास मावले ज्ञानोबरायला आळंदीकरांनी दिला. पण त्यांनी आळंदी सोडली नाही. आळंदीचं नाव आज ज्ञानोबरायांच्यामुळे मोठं आहे. देहूमध्ये तुकोबरायांना त्रास झाला, त्यांनी देहू सोडलं नाही. देहूचं नाव आज तुकोबरायांच्यामुळे मोठं आहे. तसं तुमच्या गावात तुम्हाला त्रास होणार, पण महाराज लढत राहायचं. ऐका, जीवन फार सुंदर आहे महाराज. पशु पक्ष्यांना मर्यादा सोडली नाही, आपण मर्यादा सोडू नका. माणसासारखं वागा. देवाने आपल्याला जिवंत ठेवलंय, ही देवाची कृपा आहे. 10 दिवसाचा वाघ उपाशी असू द्या, घास खाईल का नाही कर महाराज? वाघ कधी घास खात नाही. आणि 10 दिवसाची गावरान गाई उपाशी असू द्या, मांस खाईल का? नाही ना खाणार. गावरान गाई मांस खात नाही आणि वाघ मात्र घास खात नाही. आपल्याला रविवारी मात्र काळी पिसी लागते आणि सोमवारी उपास सोडायला घासाची भाजी लागते. दोन्ही जमात ना. तुम्ही काळी पिसी म्हणल्यावर लांब गेला असताल, पण आमच्या पारनेर तालुक्यात काळ्या पिशीमध्ये सफरचंद आणतो आम्ही. तुम्ही काय आणता मला माहित नाही. विठाला कोण जीवन आहे? चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. भगवंतानं दिले इंद्रिय, हात, पाय, कान, त्याच्याकरता दिला. दिवे दिला देव. भगवंत प्राप्ती करता प्रपंच भावकीपेक्षा चांगला करा. देवाचे उपकार आहेत महाराज. बऱ्याच जणांचं ऋण आहे. आता वेळ संपून गेला महाराज. मातृ ऋण आहे, पितृ ऋण आहे, समाजाचं ऋण आहे, देशाचं ऋण आहे, साधू संतांचं ऋण आहे, आपल्या गुरुजींचं ऋण आहे, भगवंताचं ऋण आहे. म्हणून जाता जाता 3 गोष्टीला विसरू नका. कोणत्या 3 गोष्टी महाराज? ऐका. देवाला कधी विसरू नका. नंबर 2, ज्यांनी आपल्याला जन्माला घातले त्या माता पित्याला कधी विसरू नका. आणि नंबर 3, मरणाला कधी विसरू नका. मरण येणारच आहे महाराज. लहान असो गरीब असो जावं लागणार आहे. श्रीमंत असो मोठा असो जावं लागणार आहे. स्त्री असो पुरुष असो जावं लागणार आहे. मरणाला कधी विसरायचं नाही. मरण ही काळ्या दगडावरली रेग आहे. म्हणून मृत्यूला कधी विसरू नका. आपल्या सद्गुरूला जीवनामध्ये कधी विसरू नका. आई वडिलांना कधी विसरू नका. आणि सर्वात महत्वाचं परमात्म्याला कधी विसरू नका. जाता जाता सड लापू चरस गांजा मध्ये रापे पान. जीवनामध्ये कोणतंही व्यसन करू नका. व्यसन ही जीवनामध्ये विकत घेतलेली पीडा आहे महाराज. थोडा मोठ्यांची मानमर्यादा. गावामध्ये एकजुटीने वागण्याचा प्रयत्न करा. ऐका दादा, ऐका. सड लापू चरस गांजा मध्ये रापे पान. जीवनामध्ये व्यसन करू नका. जवानांचा आदर करायला शिका. किसानांचा आदर करायला शिका. माझा जवान रात्रीच्या 2ला सीमेवर गण घेऊन उभा आहे, म्हणून संध्याकाळी आपण निवांत झोपतोय. आणि माझा किसान रात्रीच्या 2ला खोरं घेऊन दाऱ्यावर उभा आहे, म्हणून आपण संध्याकाळी जेवतोय. जय जवान जय किसान हे भारताचं प्रीत वाक्य आहे. याचा जीवनामध्ये आपण विचार केला पाहिजे. आपला भारत देश हा संस्कृती प्रधान देश आहे. संस्कृतीचं जतन केलं पाहिजे. धर्माविषयी जागृत राहिलं पाहिजे. जवानांचा आदर केला पाहिजे. किसानांचा आदर केला पाहिजे. आपल्या धर्मग्रंथांचं चिंतन मंथन केलं पाहिजे. जीवनामध्ये सद्गुरू करून घेतला पाहिजे. आणि आपल्या जीवनाची कृतार्थता करून घेतली पाहिजे. ज्यांनी ज्यांनी जीवनामध्ये असं केलं त्यांचं वर्णन महाराज करत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, साठविला हरी जेही हृदय मंदिरी, त्यांची सरली यरझार, झाला सफळ व्यापार, हरी आला हाता, मग कैची भय चिंता, तुका म्हणे हरी काही उरवणे देवरी. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, त्या नामधारकाच्या जीवनामध्ये, साधकाच्या जीवनामध्ये भगवत प्राप्तीने महाराज अंतकरण थंबून गेलेलं असतं. अष्टसात्विक भावानं त्याचं अंतकरण कोमल झालेलं असतं. म्हणून त्याच्या हृदयामध्ये काम क्रोध लोभाचं वास्तव्य नसतं. असं शुद्ध अंतकरण नामधारकाचं साधकाचं असतं. हा अधिकार नामानंच प्राप्त होतो, भगवत चिंतनानंच प्राप्त होतो. असे सद्गुरू जीवनामध्ये करून घ्या आणि आपल्या जीवनाची कृतार्थता करून घ्या. आदरणीय परमपूज्य स्वानंद सुखनवासी वैकुंठवासी आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान मोतीराम दादा बोरुडे कृप लालासाहेब बोरुडे उत्तम प्रकारचे महाराज मृदंगाचार्य होते. आपल्या तालुक्याचं भूषण तात्या महाराज श्रीगोंदेकर यांची अनेक कीर्तन महाराज बोरुडेदादांनी वाजवली. महाराज मृदंगाची साधना होती. म्हातारपणामध्ये मृदंग लावून द्यायचे पण वाजवत नव्हते महाराज. मृदंगाची साधना बोरुडेदादांनी केली. परमार्थाची साधना जीवनामध्ये करून घेतली. पहिल्यांदा महाराज तात्या महाराजांकडून उपदेश घेतला. नंतर मग
मडके दादांनी महाराज श्रीपाद बाबांकडून आणि रामदास बाबांकडून उपदेश घेतला, आपल्या जीवनाची ती कृतार्थता साध्य करून घेतली. म्हणून दादांच्या विषयी एकच बोला वाटतं बोरुडे दादांच्या विषयी, साठविला हरी जे हे हृदय मंदिरे, त्यांचे सरले अरझार झाला सफळ व्यापार. ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली हरिभक्ती परमपूज्य वैकुंठवासी प्रातस्मरणीय मोतीराम दादा बोर्डे, मोतीराम गणपत बोर्डे उर्फ लालबा बोर्डे, बोर्डे दादा यांच्या तृतीय पुण्यतिथीच्या निमित्तानं आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात. सर्व टाळकरी वृंद, गायनाचार्य, माझी दिदी बघा ही किती सुंदर गती, कुणाचं लेकरू हिच्या करता टाळ्या वाजवायला खूप गोड गती. ही वारकरी संप्रदायाचं भूषण आहे महाराज. महिला शिकल्या महाराज, पुढे गेल्या, पण अशा कितीतरी महिला महाराज आपल्या भारत देशामध्ये होऊन गेल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता जिजाऊ की महाराज या भारत देशाला छत्रपती शिवाजी सारखं रत्न दिलं. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्यांच्यामुळं महाराज आज शिकले आणि पुढे गेली. महाराज मी पुण्याला गेलतो मागल्या आठवड्यामध्ये, मेट्रोनं प्रवास करण्याचा योग आला. मेट्रोचं ड्रायव्हिंग करणारी महाराज एक लेडीज आहे महाराज, पायलट सुद्धा विमानाची मुलगी महाराज, म्हणून मुलगी पुढे गेलेली. वारकरी संप्रदायामध्ये महिला कीर्तनकार आहेत. ही दिदी अतिशय गोड गाते महाराज, अतिशय सुंदर आवाज आहे त्या ताईचा, धन्यवाद देतो. गव्हाणे महाराज आहेत, विटेकर महाराज आहेत, रायकर महाराज आहेत.